नमस्कार. श्री स्वामी समर्थ. 30 मार्च 2025 या दिवशी आहे गुढीपाडवा. याच दिवशी होते आपल्या मराठी नवीन वर्षाची सुरुवात आणि याच दिवसापासून चैत्र नवरात्रीला सुद्धा सुरुवात होत आहे. नवरात्र म्हटले की आपल्या कुलदेवीचा, कुलस्वामिनीचा मानसन्मान, कुलदेवीची जास्तीत जास्त सेवा आणि कुलदेवीसाठी घटस्थापना करणे किंवा अखंड दिवा प्रज्वलित करणे. नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये कुलदेवी आपल्या घरामध्ये वास्तूमध्ये सूक्ष्म रूपात वास करत असते आणि या नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये जे देवी तत्व असतं ते हजारो लाखो पटीने या पृथ्वीवरती असतं. त्यामुळे जीही आपण काही सेवा करू त्याचे फळ जे आहे ते आपल्याला त्वरित मिळत असतं. आणि तुम्ही सर्व काही सेवा करताय पण तुमच्याकडून तुमच्या कुलदेवीची सेवा होत नाहीये तर तुम्हाला तुमच्या कोणत्याही सेवेचं फळ किंवा हवा तसा रिझल्ट तुम्हाला बघायला मिळणार नाही. किंवा बऱ्याच वेळेला घरामध्ये भांडण तंटे होणे, मुलांचा जॉब न टिकणे, मुलांना जॉब न मिळणे, संतान प्राप्ती न होणं, मुलामुलींचे विवाह न होणे, स्वतःचं घर न होणे, घरामध्ये धनधान्यात बरकत न दिसणं, अशा बऱ्याच ज्या सांसारिक अडचणी असतात त्यासाठी आपण खूप भटकतो. हा उपाय, तो उपाय, ही सेवा, ती सेवा सगळं करून बघतो पण आपल्याला रिझल्ट काही केल्या मिळत नाही. तर तुम्ही या नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये वर्षभर जी सेवा कुलस्वामिनीची आपल्याकडून झाली नाही किंवा कुलस्वामिनीचा मान सन्मान आपल्याकडून झाला नाही तर त्या सगळ्या गोष्टी या 9 दिवसामध्ये तुम्ही करा आणि बघा तुमची जी सगळी अडलेली कामं आहेत ना ती आपोआप पूर्ण होऊ लागतील आणि तुमच्या कुलस्वामिनीची कृपा जी आहे ती तुमच्या कुटुंबावर, घरावर कायम आणि वर्षभर राहील. कुलस्वामिनीची सर्वात प्रभावशाली सेवा म्हणजे दुर्गा सप्तशतीचा पाठ. तुमची कुलदेवी कोणतीही असू द्या, कोणतीही कुलस्वामिनी असू द्या, आपल्या कुलदेवीसाठी तुम्ही दुर्गा सप्तशतीचा पाठ करू शकता. यामुळे तुमची कुलदेवी तुमच्यावर प्रसन्न होते. तर दुर्गा सप्तशतीचा पाठ या नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये जर 14 वेळा आपण केला तर यामुळे आपल्याला नवचंडी केल्याचं पुण्यफळ जे आहे ते मिळतं. एरवी बघा नवचंडी करायची म्हटलं तर आपल्याला 50 ते 60 हजार रुपये खर्च येतो. तो बऱ्याच वेळेला आपल्याला परवडतही नाही किंवा तो करणं शक्यही होत नाही. तर अशा वेळेला नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये दुर्गा सप्तशतीचे 14 पाठ जे आहेत ना ते आवर्जून करा. महिला, पुरुष, मुलं मुली अगदी कोणीही हे पाठ करू शकतात. यासाठी कोणतंही बंधन नाहीये. घरातील एका व्यक्तीने जरी दुर्गा सप्तशतीचे 14 पाठ या 9 दिवसामध्ये केले तर याचा फायदा जो आहे, याचं पुण्यफळ जे आहे ते घरातील सर्व सदस्यांना मिळणार आहे. आणि त्यामुळे आवर्जून प्रयत्न करा की दुर्गा सप्तशतीचे 14 पाठ या 9 दिवसामध्ये करावेत. आता दुर्गा सप्तशतीचे ग्रंथ कोणता वाचावा? बघा बाहेर मार्केटमध्ये तुम्हाला जो ग्रंथ मिळतो तो तुम्ही वाचला तरी सुद्धा चालेल किंवा तुमच्याकडे केंद्रातील दुर्गा सप्तशती ग्रंथ असेल तो वाचला तुम्ही तरी सुद्धा चालतो. या नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये दुर्गा सप्तशतीचे जर तुम्हाला 14 पाठ करायचे असतील तर पहिल्या दिवशी म्हणजे चैत्र नवरात्रीची पहिली माळ गुढीपाडव्याच्या दिवशी तुम्ही 1 पाठ करू शकता. तुमच्याकडे जर घटस्थापना वगैरे असेल तर गुढीपाडव्याला पूर्णावरणाचा स्वयंपाक वगैरे असतो, गुढी उभारायची असते तर या दिवशी 2 पाठ करणं शक्य नाही तर मग तुम्ही 1 पाठ करू शकता. पहिल्या माळेला 1 पाठ, दुसऱ्या माळेला 2 पाठ, तिसऱ्या माळेला 2 पाठ, चौथ्या माळेला 2 पाठ, 5व्या माळेला 2 पाठ, 6व्या माळेला 1 पाठ, 7व्या माळेला 1 पाठ आणि 8व्या माळेला 2 पाठ असे जर तुम्ही पाठ केले तर तुमचे 14 पाठ या 8 दिवसामध्ये होऊन जातील. आता तुम्ही म्हणाल की नवरात्री ही 9 दिवसांची असते, मग मी 8 दिवसात 14 पाठ कसे काय सांगितले? कारण यंदा जे आहे ते 30 मार्च 2025ला चैत्र नवरात्र होत आहे आणि या 6 एप्रिल 2025ला रविवारी समाप्त होत आहे. यावर्षी दुसरी आणि तिसरी माळ एकत्र आल्याने चैत्र नवरात्र जे आहे ती 8च दिवसांची आलेली आहे आणि म्हणून आपल्याला 8 दिवसामध्येच दुर्गा सप्तशतीचे 14 पाठ पूर्ण करायचे आहेत. आता जे मी तुम्हाला सांगितलं 2-1-2-1 तर तुम्ही असं म्हणून नाही, तुम्ही पहिल्या दिवशी 2 वाचले तरी सुद्धा चालतील. नंतर तुम्हाला परत एका दिवशी 1च सांगितलं आहे तर त्या दिवशी तुम्ही 1 वाचला तरी चालेल. कधी तुम्ही 3 वाचले, तुमच्याकडे वेळ आहे, कधी एकदाच वाचला तरी सुद्धा चालेल. आपल्याला काय आहे की 9व्या माळेला तुमचा 1 पाठ राहिलेला पाहिजे. त्या दिवशी तुम्ही तुमचा पाठ करायचा आणि मग या 14 पाठांची समाप्ती जी आहे
उद्यापन जे आहे ते तुम्हाला करून घ्यायचं आहे। या पद्धतीने तुम्ही 14 पाठ जे आहेत ते करून घेऊ शकता। आता तुम्हाला या नवरात्रीमध्ये 14 पाठ करणे शक्य नसेल तर तुम्ही रोज एक पाठ या पद्धतीने सुद्धा सेवा करू शकता। रोज एक पाठ तुम्हाला शक्य नसेल तर या 9 दिवसामध्ये एक पाठ करायचा असेल तरी सुद्धा तुम्ही करू शकता। आता या 9 दिवसामध्ये जर तुम्हाला एकच पाठ करायचा असेल तर या दुर्गा सप्तशतीमध्ये एकूण 13 अध्याय आहेत। तर तुम्ही काय करू शकता, पहिल्या दिवशी पहिला अध्याय वाचू शकता, दुसऱ्या दिवशी 2, तिसऱ्या दिवशी 2, चौथ्या दिवशी 2, पाचव्या दिवशी 2, त्यानंतर 6व्या दिवशी 1 आणि 7व्या दिवशी 1 आणि 8व्या दिवशी 2। या पद्धतीने या 8 दिवसामध्ये तुम्ही 13 अध्याय जे आहेत ते पूर्ण करू शकता। म्हणजे 9 दिवसामध्ये तुमचा एक पाठ पूर्ण होईल, म्हणजे एक पुस्तक पूर्ण होईल आणि तो पूर्ण होऊ शकतो। आता दुर्गा सप्तशतीचा पहिल्या दिवशी आपण सुरुवात करणार आहोत। तर तुम्ही घटस्थापना केली असेल तर तिथे बसून तुम्हाला प्रथम संकल्प करायचा आहे। तुमच्याकडे घटस्थापना नसेल तर देवासमोर बसून तुम्ही संकल्प करू शकता। तुम्ही जर अखंड दिवा प्रज्वलित करणार असाल तर अखंड दिवा प्रज्वलित करून झाल्यानंतर या सेवेला सुरुवात करायची आहे। संकल्प कसा करावा, उजव्या हातावर तळहातावर पाणी घ्या, नंतर त्यामध्ये हळदी कुंकू अक्षदा फूल टाका व त्या संकल्पामध्ये तुम्ही किती पाठ करणार आहात आणि तुमची इच्छा काय आहे हे तुम्हाला बोलून दाखवायचं आहे। तुमचं नाव तुमच्या गोत्रासहित, ज्यांना गोत्र माहीत नसेल त्यांनी काश्यप हा गोत्राचं नावचा उल्लेख करावा। संकल्पाचा सविस्तर व्हिडिओ मी टाकणार आहे। तर आता संकल्प झाला त्यानंतर संकल्पामध्ये तुम्ही जेवढे पाठ सांगितले आहेत बोललेले आहात त्यानुसार तुम्ही तेवढे पाठ जे आहेत ते करायचे आहेत। या नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये हे पाठ करत असताना किंवा पाठ जरी करत नसाल तरी नवरात्री असल्या कारणाने तुम्हाला ब्रह्मचर्य 9 दिवस पालन करायचं आहे। 9 दिवस घरामध्ये नॉनव्हेज बनवायचं नाहीये, नॉनव्हेज खायचं सुद्धा नाहीये। 9 दिवस तुम्हाला परान्न घ्यायचं नाहीये। 9 दिवस घराला कुलूप लावून कुठे घराला गावाला वगैरे जायचं नाहीये। वेशीच्या बाहेर जाऊ नका, म्हणजेच तुम्ही ऑफिसला वगैरे जाता तर घर सकाळी कुलूप लावतो, संध्याकाळी आपण घरी येतो असं चालतं, पण 24 तास 2-2 दिवस घराबाहेर जातोय असं मात्र करू नका। कारण या 9 दिवसामध्ये देवीच्या आपल्या घरामध्ये सूक्ष्म रूपामध्ये वास असतो। दुर्गा सप्तशतीचा पाठ करताना आसन एकच ठेवा, 9 दिवस जागा एकच ठेवा। 9 दिवस तुमच्याकडे चैत्र नवरात्रीमध्ये उपवास करायची पद्धत असेल तर तुम्ही उपवास देखील करू शकता। उपवास नसतील तर कांदा लसूण विरहित, कांदा लसूण न टाकता जे काही सात्विक जेवण असतं, वरण भात भाजी पोळी, ते तुम्ही खाऊ शकता। तुम्ही 2 वेळा जसं नॉर्मल जेवण जेवता तसं जेवू शकता। नाश्ता करता तसं तुम्ही नाश्ता वगैरे सगळं करू शकता। यासाठी उपवासच धरावा असं काही नाहीये। आणि सकाळी जेवणाच्या अगोदर वाचावं का, तर बघा जेवणाच्या अगोदर वाचलं तर अतिशय उत्तम, पण जेवणाच्या अगोदर वाचणं शक्य झालं नाही तर तुम्ही जेवण झाल्यानंतर कमीत कमी 1-1.5 तास थांबा आणि नंतर तुम्ही वाचन केलं तरी सुद्धा चालेल। असं जेवण झाले की हात धुतला आणि लगेचच वाचायला बसले असं मात्र करू नका। 1-1.5 तास झाला थांबा आणि अन्न पचन होऊन द्या आणि त्यानंतर तुम्ही वाचन केले तरी सुद्धा चालेल। दुर्गा सप्तशतीचा पाठ सकाळी केला तर अतिशय उत्तम, पण सकाळी शक्य नाही झालं तर सकाळपासून संध्याकाळपर्यंत तुमच्या वेळेनुसार तुम्ही कधीही पाठ करू शकता। दुर्गा सप्तशतीचा पाठ करणे म्हणजेच काय, एक वेळा आपण जेव्हा पाठ करायला बसलो तेव्हा एका जागेवर बसून एकाच वेळी म्हणजे न उठता मध्येच कोणाशी न बोलता पहिल्या अध्यायापासून 13व्या अध्यायापर्यंत पठण करणे याला म्हटलं जातं दुर्गा सप्तशतीचा एक पाठ किंवा दुर्गा सप्तशतीचे एक पारायण। आता तुम्हाला दुर्गा सप्तशतीचा एक पाठ करायचा असेल, रोज एक अध्याय वाचायचा असेल किंवा 2 अध्याय वाचायचे असतील, जे काही तुम्हाला सेवा करायची असेल तर सुरुवातीला एक माळ ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडा विच्चे हा जो नरवाण मंत्र आहे कुलदेवीचा याची घ्यायची आणि डायरेक्ट अध्याय वाचायची ही पद्धत आहे। पण तुम्हाला खऱ्या अर्थाने वाचायचं असेल तर अगदी तुम्ही दिवसाचे 2 पारायण करा किंवा पारायणाचे 1 पारायण करा। तुम्ही ग्रंथ उघडल्यानंतर सर्वात पहिल्यांदा काय करायचं, प्रार्थना म्हणायची आहे, जी तुम्हाला त्या पुस्तकेमध्ये अगदी पहिल्या 2ऱ्या पानावर दिसून येईल। प्रार्थना म्हटल्यावरती तुम्ही देवीची 100 नावे वाचायची आहेत किंवा दुर्गा अष्टोत्तर नामावलीही वाचू शकता। त्यानंतर तुम्हाला वाचायचं आहे देवी कवच, त्यानंतर अर्गला, त्यानंतर किलक, त्यानंतर तंत्रोक्त रात्री सुक्त आणि त्यानंतर देवी अथर्व शिष्य,
जर तुमच्याकडे वेळ नसेल तर पहिल्या दिवशी सगळं स्तोत्र वाचायचं आणि अध्यायाला सुरुवात करायची आणि दुसऱ्या दिवशीपासून आपण डायरेक्ट अध्याय घेतले तरी सुद्धा चालू शकतो किंवा जे काही छोटे मोठे मंत्र आहेत तर ते शापित सुरुवातीला किंवा पाठ झाल्यानंतर नरवाण मंत्र जो आहे त्याची एक माझी आहे. शापोद्धार करताना काही मंत्र जे आहे या नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये आपण सर्वसामान्य माणसं ते मंत्र म्हणू शकतो. दुर्गा सप्तशतीचा पाठ जरी म्हटलं तरी पण आपल्याला त्यामध्ये देवीचा जो नरवाण मंत्र आहे थोडं त्याची सुद्धा सेवा जी आहे त्यामुळे नरवाण मंत्र जो आहे तो 9 दिवसांमध्ये आपल्याकडून घडेल आणि पाठ करत असताना सुरुवातीला बसल्यानंतर त्या ग्रंथाला हळदी कुंकू अर्पण करायचा, नमस्कार करायचा, त्यानंतर पूर्ण 1 ते 13 अध्याय वाचा लावलेली असावी. त्यानंतर आपण प्रार्थना स्तोत्रापर्यंत परत ग्रंथाला नमस्कार करायचा, हळद कुंकू वगैरे पूर्ण पुस्तक तुम्हाला वाचायचं आहे. गोडाचा दूध साखर असेल, एखादं फळ असेल, पेढा वेळ नसेल, गोडाचा नैवेद्य काही न केलं त्याला त्या पोथीला केलेलं बरं आहे आणि त्यानंतर आपण आपले आसन जे आहे ते सोडायचं आहे. आता उद्यापन जे आहे यंदा नवरात्र जे आहे ते 8 दिवसांचे आहे. 6 तारखेला नवरात्र संपत आहे तर 6 तारखेला आपल्याला या दुर्गा सप्तशतीचे तुम्ही जे पाठ केले असतील तर त्याचं उद्यापन करायचं आहे. उद्यापन कसं करायचं? शेवटचा जो पाठ असेल या दिवशी 1, 2 जे काही तुमचं राहिलेले असतील किंवा तुम्ही अध्याय वाचता तर ते जे काही अध्याय वाचायचे राहिले असतील तर ते वाचून घ्यायचे आणि त्यानंतरच ग्रंथाची पूजा वगैरे करायची आणि या दिवशी हवन करायचं आहे. आणि या दिवशी कुलदेवीचा मान सन्मानही करायचा असतो, म्हणजे पूर्णावरणाचा स्वयंपाक वगैरे असतो तर तो करायचा आणि त्याचा नैवेद्य दाखवायचा आणि त्यानंतर मग आरती वगैरे आपल्याला सगळं करून हवन करायचं आहे. या पद्धतीने हे उद्यापन आहे. आणि या दिवशी पूर्णाचे दिवे सुद्धा बनवले जातात तर त्या घटाची आरती केली जाते. ही सगळी पुढे मी तुम्हाला व्यवस्थित सगळं सांगणार आहे नवीन व्हिडिओमध्ये. तर या पद्धतीने याचं उद्यापन जे आहे ते केलं जातं. आता तुमच्याकडे घटस्थापना नसेल, तुम्हाला जर इच्छा असेल तर तुम्ही पूर्णावरणाचा स्वयंपाक करू शकता. याचा नैवेद्य त्या ग्रंथाला आपल्या कुलस्वामिनीला देवघरामध्ये दाखवू शकता आणि त्यानंतर आरती वगैरे करून तुम्ही छोटंसं हवन घरच्या घरी केलं तरी सुद्धा चालेल. तर ही आहे आपली दुर्गा सप्तशती पाठाची या 9 दिवसामध्ये आपण जे पाठ केले त्याचे उद्यापनाची संपूर्ण माहिती. आता थोडक्यात राहिलेले काही नियम पाहूयात. 1. कोणीही दुर्गा सप्तशती ग्रंथाचे पारायण नक्की करू शकतो. फक्त त्यासाठी 2च गोष्टी आवश्यक आहेत. एक म्हणजे आपली देवीवर असणारी मनोभावे श्रद्धा आणि दुसरी म्हणजे पारायणामध्ये जेव्हा आपण त्या ग्रंथाचे वाचन करतो तेव्हा आपल्या मनाची असणारी एकाग्रता. 2. आता यामध्ये महिला, पुरुष, कुमारिका, कुमारिक, विधवा, सवाशण, गर्भोदर महिला असा कोणताही भेद नाहीये, कोणीही हे पारायण करू शकता. 2. महिलांनी पारायण करताना साडी नेसायची आहे. भलेही तुम्ही कुमारिका असाल, तुमचे पती हयात नसतील किंवा तुम्ही सवाष्ण असाल, कोणत्याही प्रकारची महिला तुम्ही असाल तरी पण पारायण करताना तुम्हाला ड्रेस न घालता साडीच नेसायची आहे आणि फक्त पारायणापुरती घातली तरीही चालेल. तुम्ही कोणत्याही रंगाची साडी नेसला तरी पण चालेल, पण शक्यतो व्रत वैकल्य करताना जास्तीत जास्त करून आपण लाल, पिवळा, हिरवा, गुलाबी या रंगांना जास्त प्राधान्य देतो. त्यामुळे या रंगाची साडी असेल तर चांगलंच. आवर्जून लाल किंवा हिरव्या रंगाच्या काचेच्या बांगड्या मात्र आवर्जून घाला, काचेच्या. त्याचबरोबर आपल्या कपाळी हळदी कुंकू हे असावंच. ज्याचे पती हयात नाहीत अशा महिलांनी आपण ब्रह्मचारिणी असं त्यांना म्हणतो, तर मग तुम्ही हळद, चंदन किंवा गंधगोळी याचा वापर तुमच्या कपाळावर गंध लावण्यासाठी म्हणून देखील नक्की करू शकता. यामध्ये जे पुरुष असतील त्यांनी सुद्धा पाठ करताना अगदी स्वच्छ कपडे परिधान करावे. डोक्यावर टोपी किंवा रुमाल आवश्यक ठेवावा आणि स्त्रियांनी मोकळे केस अजिबात ठेवू नये. 4. पारायण करणाऱ्यापैकी जर कोणी खूप वयोवृद्ध असेल किंवा खाली मांडी घालून बसून पारायण करणे शक्य नसेल किंवा कोणाला काही शारीरिक व्याधी असतील, समस्या असतील तरी पण खाली बसणं आता शक्य होत नाही, तर मग तुम्हाला ज्या पद्धतीने बसून किंवा जसं बसून पारायण करणे शक्य होतं त्यानुसार तुम्ही करू शकता. 5. तुम्ही पहिल्या दिवशी जी वेळ पारायण करण्यासाठी निवडली तीच सर्व दिवशी निवडावी, म्हणजे तीच सर्व दिवशी तुम्ही पाळावी. म्हणजे आज पारायण सकाळी 8ला केले असेल तर उद्याही सकाळी 8 वाजताच पारायणाला बसावे. 6. या पारायण काळामध्ये परान्न खायचं नाहीये, म्हणजे कुणाच्याही घरचं अन्न तुम्हाला खायचं नाहीये, बाहेरचं खायचं नाहीये. तुम्ही फक्त तुमच्या घरी जे काही अन्नपदार्थ बनवले जातात तेच खाऊनच मग हे पारायण करायचं आहे. 7.
पारायण काळामध्ये तुम्हाला शुद्ध मनाने राहायचं आहे, जमिनीवर झोपायचं आहे, म्हणजे गादीवर झोपायचं नाहीये, ब्रह्मचर्य पाळायचं आहे. वाचन काळामध्ये पाणी वगैरे पिऊ वाटलं तर आवश्यक प्यायचं. त्यासाठी साईडला तुम्ही एखादा ग्लास किंवा तांब्या भरून आवर्जून ठेवा, जेणेकरून तसं वाटलं काही की पाणी प्यायचं आहे तर आवश्यक लगेच पिऊ शकता. 8-9व्या दिवशी तुम्ही एकदा फक्त सिद्ध कुंजिका स्तोत्र आवर्जून वाचायचं आहे आणि देवीच्या नावाने किंवा आपल्या या दुर्गा सप्तशतीच्या संगतेच्या नावाने होम हवन करायचाच आहे. जेणेकरून होम हवन करण्याचा जो उद्देश काय असतो तो माहीत आहे का, की आपल्याकडून समजा पारायण करताना काही छोट्या मोठ्या चुका झालेल्या असतील, आपण क्षमा मागून एक आहुती आपण होम हवन करताना द्यावी. किंवा मग आपल्या घरामध्ये समजा काही निगेटिव्हिटी असेल तर ती सुद्धा आता या नवरात्रीच्या सांगतेच्या निमित्ताने ती निघून जाते. 9. पारायण काळामध्ये काही अडचणी आल्या, समजा तुमचे काही अध्याय वाचून झाले किंवा काही ठराविक पाठ करून झाले आणि मध्येच काही सूतक वगैरे आलं, या गोष्टी काही सांगून येत नाहीत, मग या गोष्टी घडल्या जसं की कोणी वारलं, मासिक पाळी वगैरे, तर पारायण थांबवून घ्या आणि जेव्हा सूतक संपेल, मासिक पाळी संपेल, त्यानंतर मग तुम्ही पुन्हा पारायण करू शकता राहिलेलं पारायण. किंवा तुम्हाला त्यानंतर जसं वाटेल की आपण पुन्हा पहिल्यापासून सुरुवात करावी तर आवश्यक तसंही तुम्ही करू शकता. तर हा व्हिडिओच्या माध्यमातून दुर्गा सप्तशती पाठ कसा वाचावा, त्याचे उद्यापन कसं करावं, संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका. आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून खूप 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 आभारी आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.